रियल महाराष्ट्र 24 न्यूज, हम दिखाएंगे सच। सोबत वकील बंधू सगळं निवेदन देण्यासाठी आले होते की आमची धार्मिक भावना दुखवल्याबद्दल हे या विषयावर आज आम्ही निवेदन दिला। या विशेष म्हणजे एका मौलाना ज्यांचं नाव नामचिन्ह मौलाना आहे, त्यांचं नाव रफीउद्दीन अशरफी असं नाव आहे। त्यांच्याकडून एका प्रोग्राममध्ये त्यांनी मोहम्मद पैगंबर साहेबाचा जे चित्र गुम्मटचा मोहम्मद पैगंबरच्या याला म्हणतात गुंबद खिजरा, त्याच्या चित्र उलटा पायाकडून असा एक चित्र आलेलं आहे सोशल मीडियाकडून आम्हाला। आणि निवेदन म्हणून ते आम्ही निवेदन दिलं की आमची धार्मिक भावना दुखली आणि हे जे आहे की मोहम्मद पैगंबर साहेबाचा गुंबद खिजरा म्हणजे आमच्या उर्दूमध्ये जे शेर है त्या ईमान बद्दल मैं सांगतो तो मदीना जो कौनैन का ताज है, वो मदीना जो कौनैन का ताज है उसके दीदारी मोमिन के मेराज है। म्हणजे हे जे कलमा पडल्याशिवाय यानी त्याला आपण वाचन आणि त्याच्यावर अंमलबजावणी केल्याशिवाय पुढचा काय इस्लाम धर्मामध्ये किंवा मुस्लिम होऊ शकत नाही। म्हणून हे मोहम्मद पैगंबर साहेब सर्व जगासाठी सर्व रहमत लिल आलमीन आहे आणि त्या संदर्भात असा हे आम्ही बघितल्यानंतर आम्हाला खूप दुःख वाटलं आणि म्हणून आम्ही आमचे वकील बंधू आज वेळ झाला म्हणून सोबत आले होते आतमध्ये निवेदन द्यायला। फक्त आज मी यासाठी बोलायलो की असा दुसऱ्या कोणी यांनी मौलानाने करू नये आणि याबद्दल त्यांनी माफी मागावी आणि जे आहे कायदेशीर कारवाई BNS भारतीय न्याय संहिता तर्फे सन्माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांनी त्यांच्यावर कारवाई करण्यात यावं। कारण की हे भावना जी आहे सर्वात मोठी भावना आहे। कलमाच्या नंतर नमाज, रोजा, जकात, हज हे जे इस्लामचे 5 अर्कान आहे त्याच्यामधला पहिला अर्कान आहे। म्हणून कलमाच्या गुंबद म्हणजे गुंबद खिजरामध्ये हे आमच्यासाठी कलमा जेव्हा आम्ही लहानपणी असू द्या कोणी मोठे ते वाचन केलं त्याच्यानंतर मोहम्मद पैगंबर साहेब कोण आहे म्हणजे त्यांचे चित्र नाही, त्यांच्या गुंबद खिजरा याचा चित्र आमच्या समक्ष येते। म्हणून याच्यामध्ये निवेदन मध्ये आम्ही लिहिलं की बाबा हे असं जे आहे म्हणून त्यांनी हे उलटा केला, ज्याच्या कारण त्यांनी जाणून बुजून केला किंवा त्याच्याकडून केला। मिस्टेक ऑफ फॅक्ट इज एक्सक्युजेबल, मिस्टेक ऑफ हिज लॉ इज नॉट एक्सक्युजेबल। म्हणजे कायद्याची जी चुकी हो ते माफ करू शकत नाही, कायद्याने त्याच्यावर कारवाईच करावं तरीता आम्ही दिलेले आहे। आणि सगळं मुस्लिम समाजातर्फे जेव्हा आणि सगळं विश्वामध्ये हे जर बातमी केली युट्यूबचं हे आहे इलेक्ट्रॉनिक मीडिया, आम्ही सामान्य पोलीस अधीक्षक साहेबाकडे कायदेशीर मागणी करायलो भारतीय न्याय संहिता त्याच्यातर्फे आम्हाला ह्या न्याय पाहिजे। आम्हाला कोणताही दुसरा कायदा हे आम्ही याला हे करत नाही, जे संविधानिक मार्गाने आम्ही निवेदन दिलं। आम्ही वकील आहे, कायद्याच्या आम्हाला गोष्टी माहीत आहे, आम्ही कायद्याने चालणारे माणसं आहे आणि कायद्याचा उल्लंघन न करता आम्ही कायद्याच्या मार्गाने चालून सन्माननीय अधीक्षक साहेब पोलीस अधीक्षक साहेबाकडे अर्ज दिला। आम्हाला अशी अपेक्षा आहे की माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांच्यावर कारवाई करतील आणि दोषीवर कारवाई करून कडक कारवाई करून आम्हाला न्याय मिळतील। आम्हाला भावना दुसरे कोणी महाराजांनी केला असता तर त्याच्यावर म्हणता की बाबा तुम्ही यांनी केला, बाबा तुम्ही स्वतः या समाजात जाऊन तुम्हाला मौलाना स्वतः मौलाना आहे ते आणि असं अजून हे जे केलेलं आहे फक्त त्यांनी माफी मागितलं नाही, काय हे केलं नाही आणि कोणी घरामध्ये केलं नाही। हे सगळं याच्यावर गुन्हा दाखल करून याची प्रक्रिया जी आहे सबस्टिट्यूट लॉ आणि प्रोसिजर लॉ मध्ये जे काय होतील सबस्टिट्यूट लॉचा अंमलबजावणी झाल्यानंतर ते कायदेशीर आम्ही मागायलो। आम्ही कोणाला आमच्या मनातून काय कायदा नाही बोलायले। म्हणून सामान्य अधीक्षक पॉलिटिक्स मध्ये पण नाही माझा ऍज अ मुस्लिम म्हणून माझा हेतू आहे, माझ्या त्याच्यामध्ये माझ्या धार्मिक भावना दुखली। मी कोणतेही पॉलिटिकल इश्यू नाहीये, नाही मी कोणत्याही पार्टीमध्ये सध्या ना कोणतेही, मी माझ्याकडे मी वकील आहे, मी माझ्या वकिली करतो आणि ऍज अ मुस्लिम म्हणून माझ्या भावना दुखल्याबद्दल मी माननीय पोलीस अधीक्षक साहेबाकडे आम्ही दिलेला आहे। एवढं मौलानाने माफी मागली तर ते वेगळं आहे, ते आता फक्त भारतीय न्याय संहिताच्या नियमाने त्याच्यावर कारवाई करण्यात यावं। आम्ही वकील आहे।